तुम्ही कधी बेसन पिठामध्ये अंडे मिक्स करून ही रेसिपी बनवली आहे का? नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. इथं मी बेसन पीठ घेतलंय, गरजेनुसार बेसन पीठ घ्या तुम्ही. त्यानंतर अंडे घेतलेले आहेत 3. सकाळच्या नाश्त्याला किंवा संध्याकाळचा स्वयंपाक करायचा कंटाळा आला असेल ना, तर ही रेसिपी एकदा नक्की बनवून बघा. बेसन पिठामध्ये इथे मी अंडे मिक्स करून घेतलेले आहेत. आता कांदा, टोमॅटो आणि हिरवी मिरची एकदम बारीक चिरून घेतलेली आहे. कोथिंबीरही घालू शकता तुम्ही. इथे आपल्याला हे सर्व बेसन पीठ आणि अंड्यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा जिरे घेतलेला आहे, तेही घातलेलं आहे. लाल तिखट, धना पावडर, हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि गरजेनुसार पाणी घालून की नाही आपल्याला याचं छान असं बॅटर बनवून घ्यायचं आहे. जसं आपण बेसन पिठाची पोळी बनवतो ना, तसंच आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे. गरजेनुसार पाण्याचा वापर करायचा आहे, कमी जास्त तुम्ही. इथे बघा अशा पद्धतीचं आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे. खूप छान अंडा बेसनची पोळी तयार होते. खूप मस्तही लागते खायला. आता गॅसवरती पॅन ठेवलेला आहे, तेल घातलेलं आहे आणि जशी आपण बेसन पिठाची किंवा अंड्याची पोळी बनवतो ना, तशीच आपल्याला याची पोळी बनवून घ्यायची आहे आणि आपल्याला की नाही ही पोळी भाजून घ्यायची आहे. अगदी कमी वेळामध्ये खूप छान अशी आपली ही अंडा बेसन पोळी तयार होते. नक्की बनवून बघा.